महाराष्ट्राचा अभिमान, महाराष्ट्र दिन मा. राज्याच्या राजकारणामध्ये दोन बंधू असे आहेत जे संपूर्णपणे महाराष्ट्राला माहीत आहेत आणि त्यांचे दोन वेगवेगळे पक्ष देखील आहेत. त्यामध्ये एक म्हणजे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट आणि दुसरा म्हणजे महाराष्ट्र नवनिर्माण सेना. आणि हेच दोन्ही ठाकरे बंधू आता एकत्र येण्याच्या चर्चा सुरू आहेत. आणि या चर्चा आजच नाही तर गेल्या काही वर्षामध्ये अनेक वेळा झाल्या, मात्र या चर्चा नुसत्या चर्चाच राहिल्या. मात्र यंदा ही स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होणार आहेत आणि या पार्श्वभूमीवर या चर्चांना एक नवीन वळण जे आहे ते मिळालेलं आहे असं आपल्याला म्हणावं लागेल. कारण की एका मुलाखतीच्या दरम्यान राज ठाकरे यांनी पहिल्यांदा एकत्र येण्यासाठी साथ घातली आणि त्याला दुसऱ्या बाजूला उद्धव ठाकरे यांनी देखील हात देत आपण कुठंतरी एकत्र येण्यासाठी सकारात्मक असल्याचं दर्शवलं गेलं. या सर्वांनंतर आता जर पाहायला गेलं तर गेल्या महिन्याभरापासून या सर्वांच्या चर्चा ज्या आहेत त्या सुरू आहेत. मात्र दुसऱ्या बाजूला ह्या सर्व चर्चा सुरू असताना काल मात्र मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि राज ठाकरे या एका पंचतारांकित हॉटेलमध्ये भेटले, त्यांच्यामध्ये बैठक झाली आणि यानंतर आता या चर्चा कुठंतरी थंडावल्या आहेत का असे चर्चा सुरू आहे. या सर्व संदर्भातच आपण आजच्या या व्हिडिओमधून जाणून घेणार आहोत आणि माझ्याबरोबर बोलण्यासाठी विजय चोरमारे सर आहेत, त्यांच्याकडून जाणून घेऊयात. नमस्ते सर. खरं तर ह्या सर्व चर्चा ज्या त्या या आधी देखील झालेल्या होत्या, आता देखील होत आहेत. मात्र याला आता एक नवीन वळण लागलेलं आहे, ते म्हणजे आता देवेंद्र फडणवीस यांची कालची भेट. पण सुरुवातीला आपण या भेटीवरच जाऊयात, कारण की या भेटीकडे तुम्ही कसं बघताय? पहिली गोष्ट, आपण जो विषय घेतलाय तो अर्थातच देवेंद्र फडणवीस आणि राज ठाकरे यांच्या भेटीच्या अनुषंगाने त्यावर चर्चा करतोय. त्यामुळं ही गोष्ट खरी आहे की पहिल्यांदा त्यावर बोलायला पाहिजे. म्हणजे गेली काही आठवडे राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र येणार अशा चर्चा सुरू आहेत. त्या दृष्टीने सकारात्मक, म्हणजे उल्लेख केल्याप्रमाणे आधी राज ठाकरे आणि महेश मांजरेकरांची मुलाखत दिली. त्या मुलाखतीत महाराष्ट्राच्या हितासाठी आपल्यातले जे किरकोळ मतभेद आहेत ते बाजूला ठेवण्याची तयारी असं सांगितलं होतं. उद्धव ठाकरे यांनी सुद्धा त्याला सकारात्मक प्रतिसाद दिला. ते पहिल्यांदाच घडलं होतं, कारण यापूर्वी एकदा राज ठाकरे यांनी हाक दिलेली होती, पण त्यावेळी उद्धव ठाकरे यांनी त्याला अजिबात प्रतिसाद दिलेला नव्हता. दुसरी, ज्यावेळी एकदा उद्धव ठाकरे यांना अचानकपणे ऍडमिट करावं लागलं होतं, त्यांना हृदयाचा त्रास व्हायला लागल्यावर, आणि त्यावेळी महाराष्ट्राच्या दौऱ्यावर निघालेले राज ठाकरे अर्ध्यातनं परत आलेले होते आणि तिथं पूर्ण थांबून पुन्हा उद्धव ठाकरे यांना गाडीत बसून ड्राईव्ह करत घरी सोडेपर्यंत गेले होते. त्यावेळी सुद्धा अशी चर्चा झाली की अरे या दोघांच्यातली कटुता कमी झाली, शेवटी दोघे भाव आहेत ते एकत्र येऊ शकतात, अशी चर्चा सुरू झाली. पण प्रत्यक्षात ते राजकीय पातळीवर ते काय एकत्र येऊ शकलं नाही. त्यामुळे या चर्चा सातत्यानं होत राहतात. आता सुद्धा गेले काही दिवस या चर्चा होत आहेत. पण त्यात एक अशा गोष्टी यायला लागली की शिवसेनेकडून काही अटी शर्ती घातल्या गेल्या आहेत अशी एक चर्चा पुढे यायला लागली. म्हणजे राज ठाकरे यांनी भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांना बोलवू नये, त्यांच्याशी त्यांना भेटू नये वगैरे अशा चर्चा. आता अर्थात अधिकृतपणे त्या संदर्भात उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे यांच्याकडून काय स्टेटमेंट आले असं नाही, पण त्या असं काहीतरी अटी आहेत अशाही चर्चा पुढे येत होत्या. मला वाटतं त्या चर्चा राज ठाकरे यांना पटणाऱ्या नव्हत्या. म्हणजे या सगळ्या प्रक्रियेत आपण इतक्या मोकळेपणानं पुढे जाण्याचा प्रयत्न करतोय, तर अशा परिस्थितीत जर अशा अटी शर्ती घालून अपमानास्पदरित्या, म्हणजे आपल्याला कमी लेखून एकत्र येण्यासाठी दबाव आणला जात असेल तर ते आपण खपून घेणार नाही असा इशारा देण्याचा राज ठाकरे यांचा प्रयत्न होता. आणि त्यातूनच ही देवेंद्र फडणवीस यांची त्यांनी भेट घेतली असं मला दिसतं. अर्थात देवेंद्र फडणवीस यांची भेट कुठल्या पार्श्वभूमीवर झाली की आधी 2 दिवस आधी तिथं मुंबईत एक मोठा ट्रेनची दुर्घटना घडलेली होती. त्या दुर्घटनेवरून राज ठाकरे यांनी सरकारवर टीका केली होती. त्यावर काय स्टेटमेंट केलं होतं त्यांनी, त्याला देवेंद्र फडणवीस यांनी अत्यंत आक्रमकपणे प्रत्युत्तर दिलं होतं आणि त्यानंतर लगेच हे भेटले होते, आंदोलन देखील झालं होतं. तर हे या सगळ्या, म्हणजे इकडं फारसं सौहार्द भाजप आणि मनसेमध्ये किंवा राज ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस यांच्यात राजकीय पातळीवर कलगीतुरा चाललाय असं चित्र असतानाच अचानक हे दोन नेते भेटतात. अर्थात त्या संदर्भात दुसरी महत्वाची गोष्ट अशी की आता जवळजवळ 36 तास उलटून गेलेले आहेत, तरी त्या संदर्भात अधिकृतपणे भारतीय जनता पक्षाच्या प्रवक्त्याकडून किंवा देवेंद्र फडणवीस यांच्याकडून किंवा राज ठाकरे यांच्याकडून किंवा मनसेच्या प्रवक्त्याकडून त्या संदर्भात अधिकृत स्टेटमेंट आलेलं नाही.
अर्थात त्याची कारणं असू शकतील. कारण कसं असतं, अशी एखादी भेट झाली तर या भेटीची चर्चा किंवा त्याचं वातावरण टीव्हीच्या पडद्यावर 1-2 दिवस व्यापून राहतं. त्या संदर्भात चर्चा उपचर्चा होत राहतात. पण इथं झालंय काय, काल अचानक ही सकाळी 10 वाजता भेट झाली आणि दुपारी 2 वाजता अहमदाबादचा मोठा विमान अपघात झाला. त्यामुळं आपोआप ही सगळं देवेंद्र फडणवीस, राज ठाकरे, उद्धव ठाकरे सगळं टीव्हीच्या पडद्यावरून बाजूला फेकलं गेलं. त्याचाही फटका त्यांना या चर्चेला, म्हणजे त्यांना जे काही राजकीय वातावरण निर्मिती करायची होती ती राजकीय वातावरण निर्मिती त्यामुळे होऊ शकली नाही. त्याचा फटका निश्चितपणे या भेटीला बसलेला आहे आणि त्याचे जे अपेक्षित राजकीय परिणाम आहेत ते परिणाम दिसून येत नाहीत. पण एक गोष्ट खरी आहे, राज ठाकरे यांना जो शिवसेनेला म्हणजे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाला संदेश द्यायचा होता, जो मेसेज द्यायचा होता, तो मेसेज त्यांनी दिलेला आहे. आता इथं आणखी एक गोष्ट लक्षात घ्यायला पाहिजे, हा मेसेज फक्त राज ठाकरे यांनी उद्धव ठाकरे यांना दिलेला नाही, हा मेसेज देवेंद्र फडणवीस यांनी एकनाथ शिंदे यांना सुद्धा दिलेला, हे लक्षात घ्यावं लागेल. एक नवीन खेळी म्हणावं लागेल. म्हणजे असं नाही की इथं एकनाथ शिंदे सुद्धा काही स्वबळाची चर्चा वगैरे करतायत अशा बातम्या येत होत्या. त्या पार्श्वभूमीवर ठीक आहे, तुमच्यामुळं आमचं काय अडत नाही, आम्हाला एक मराठी मतांसाठी, कारण भारतीय जनता पक्षाची मुंबईत गुजराती, उत्तर भारतीय या मतदारांची मजबूत वोट बँक आहे. मराठी वोट बँक आहे. आशिष शेलार यांच्यासारखा एक त्यांच्याकडे चांगला मुंबईचा प्रदेशाध्यक्ष असल्यामुळं मराठी मतं अगदीच भारतीय जनता पक्षाकडे नाहीत असं नाही. आशिष शेलार यांच्यामुळे ती काही थोड्या प्रमाणात वोट बँक त्यांच्याकडे आहे. सर, मला त्याच गोष्टीकडे यायचं होतं, कारण की जर उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे जर एकत्र आले तर मराठी वोट बँक जी आहे ती संपूर्णपणे ठाकरे बंधूंकडे जातील आणि त्यामुळे कुठंतरी या निवडणुकीमध्ये भाजपला कुठंतरी फटका बसण्याची शक्यता आहे. त्यासाठी त्यांना गुजराती मतं असतील किंवा जी बाहेरची युपी बिहारची उत्तर भारतीयांची मतं आहेत ती कुठंतरी त्यांना वळवावी लागत होती किंवा ती राखून ठेवण्यासाठी त्यांना मोठा प्रयत्न करायचं होतं. यामुळे कुठंतरी आता देवेंद्र फडणवीस यांनी राज ठाकरेंची भेट घेतली असं वाटतंय का? कारण की जे मागची विधानसभेची निवडणूक झाली यामध्ये देखील राज ठाकरे आणि भाजपचे जवळीक पाहायला मिळाली होती, लोकसभेला मिळाली होती. त्यामुळं तुम्हाला या सगळ्या गोष्टीबद्दल वाटतंय की ह्या वोट बँकसाठी फक्त भेट झाली असावी? आता एक गोष्ट लक्षात घ्या, म्हणजे इथं राज ठाकरे भारतीय जनता पक्षाला का हवे किंवा अगदी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे नेते एकनाथ शिंदे सुद्धा मध्यंतरी स्वतंत्रपणे राज ठाकरेंना भेटले होते. म्हणजे अगदी राज ठाकरे यांचा मुलगा अमित ठाकरे याच्या विरोधात एकनाथ शिंदे यांच्या पक्षाचा उमेदवार उभा होता. त्यामुळे राज ठाकरेच्या मुलाचा विधानसभा निवडणुकीत पराभव झालाय. राज ठाकरे यांच्यासाठी अत्यंत नामुष्कीजनक अशी ती घटना होती. म्हणजे तुम्ही राज्याचं नेतृत्व करायला निघालाय आणि तुमच्या स्वतःच्या घराच्या आजूबाजूच्या मतदारसंघात तुम्ही मुलाला निवडून आणू शकत नाही, हे राज ठाकरे यांच्यासाठी प्रचंड अपमानास्पद गोष्ट होती. तरी सुद्धा मधल्या काळात एकनाथ शिंदे यांनी राज ठाकरे यांची भेट घेतलेली आहे. म्हणजे ही चर्चा, म्हणजे एकनाथ शिंदे यांनी ज्यावेळी भेट घेतली त्यावेळी अशी चर्चा की राज ठाकरेंना महायुतीत येण्यासाठी, महायुती नाही, अजून महायुती ही गोष्ट स्थानिक स्वराज्य संस्थांच्या विशेषतः मुंबई महापालिकेच्या पार्श्वभूमीवर खूप धूसर आणि संदिग्ध आहे. इथं प्रत्येक पक्ष आपली जागा स्वतंत्रपणे शोधायचा प्रयत्न करतोय. म्हणजे स्टेटमेंट जे येतात, राज्यात महायुतीचं सरकार असल्यामुळं जी निवेदनं येतात अधिकृतपणे, तर आम्ही महायुती म्हणून एकत्रितपणे निवडणुका लढवणार अशी निवेदनं येतात, ही गोष्ट खरी आहे. पण प्रत्यक्षात त्यांना एकत्रित लढायचे आहेत की कसं हे अजून कुणाचंही ठरलेलं नाही. प्रत्येक जण आपली आपली स्पेस काय असेल, आपल्यासोबत कोण येतोय, कोण आल्यानंतर फायदा होऊ शकेल, कुणाला वगळल्यानंतर फायदा होऊ शकेल याचा विचार करतोय. त्यामुळे एकनाथ शिंदे राज ठाकरेंना चाचपून बघत होते. त्यानंतर ही आता ठाकरे बंधूंची एकत्र येण्याची चर्चा सुरू झाली आणि भारतीय जनता पक्षाला राज ठाकरे हवे. त्याचं कारण त्यांना 2 गोष्टी आपोआप साध्य होतात. राज ठाकरे यांना सोबत घेतल्यामुळे आपोआप एकनाथ शिंदे यांचा जो एक त्यांच्यावर दबाव राहतो, तो दबाव त्यांना झुगारता येतो. आणि दुसरी गोष्ट, उद्धव ठाकरे यांच्यासोबत जर राज ठाकरे असतील तर या दोन्ही ठाकरे बंधूंची ताकद वाढते. म्हणजे त्यावेळी आता आपण म्हटलं मराठी वोटर, काय सगळा मराठी वोटर कुठल्या एका पक्षाकडे नाही, तो काँग्रेसला मानणाराही मोठा मराठी वोटर आहे, जो यांचा धर्मवादी विचार ज्यांना मान्य नाही असा मराठा वोटर मुंबईत आहेत ना, तो काँग्रेसकडे आहे. भारतीय जनता पक्षाकडे मगाशी म्हटलं तर आशिष शेलार यांच्यासारख्या प्रदेशाध्यक्षामुळे भारतीय जनता पक्षाकडे तो आहे. तर या सगळ्या पक्षांच्याकडे आहे. पण ज्यावेळी उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्र येतात त्यावेळी इतर पक्षांच्याकडे असलेला मराठी मतदार सुद्धा हे बाबा यातून काहीतरी चांगलं घडू शकेल,
ही मराठी अस्मितेची लढाई असं म्हणून त्यांच्याकडे जाऊ शकतो. आणि मी नेहमी म्हणतो की 1+1 राजकारणात प्रत्येक वेळी 2 होतं नाही. जर राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांची क्षमता बघता 1+1 11 असं सुद्धा होऊ 11 असं सुद्धा होऊ शकतं. ही ताकद भारतीय जनता पक्षासाठी जड जाऊ शकते. दुसरी गोष्ट, भारतीय जनता पक्षाचा प्रमुख विरोधक किंवा प्रमुख शत्रू कोण आहे आत्ताच्या घडला मुंबईत? उद्धव ठाकरे. तर उद्धव ठाकरे मजबूत होतात राज ठाकरे जर त्यांच्यासोबत असतील तर, त्यांची ताकद वाढते. तर राज ठाकरे यांना सोबत घेऊन राज ठाकरे यांचं भलं करायचं नाही, तर त्यांना उद्धव ठाकरे यांची ताकद वाढू द्यायची नाही, उद्धव ठाकरे त्यांना मापात ठेवायचं. यासाठी सुद्धा देवेंद्र फडणवीस यांचे प्रयत्न. त्यांना काय राज ठाकरे यांच्याबद्दल फार प्रेम आहे किंवा राज ठाकरे आल्यामुळे भाजपचा फायदा होणार आहे अशी गोष्ट नाही. त्यांना उद्धव ठाकरे यांना मजबूत होऊ द्यायचं नाही, ही त्यांची प्रमुख खेळ आहे असं मला वाटतं. जर पाहायला गेलं तर एका बाजूला ह्या दोन्ही बंधूंना एकत्र याचं जरी चर्चा सुरू असल्या तरी दुसऱ्या बाजूला असे काही नेते आहेत किंवा अशी काही मंडळी आहेत जे ह्या दोघांना एकत्र येऊ द्यायचं नाहीये. त्यामध्ये जर पाहायला गेलं तर काँग्रेसची विचारसरणी आणि राष्ट्रवादी काँग्रेस असेल, या दोघा पक्षांचं सध्या उद्धव ठाकरेंबरोबर एकत्र येऊन सध्या महाविकास आघाडी आहे. मात्र हे दोघं जर एकत्र आले तर हे कुठंतरी काँग्रेस आणि राष्ट्रवादी बाजूला पडतील आणि हे दोघे भाऊच फक्त बाजूला होतील, अशा देखील चर्चा सध्या राजकीय वर्तुळामध्ये सुरू आहेत. याबद्दल काय वाटतंय? कारण की हे जर शक्य झालं तर राज्याच्या राजकारणामध्ये 3 आघाड्या तयार होतील असं वाटतं. आता एक तू महत्वाचा प्रश्न विचार किंवा महत्वाचा मुद्दा उपस्थित केला, तर मी अशा अर्थानं तो महत्वाचा म्हणतो की या संदर्भात ज्या चर्चा होतात म्हणजे राज ठाकरे उद्धव ठाकरे, त्या संदर्भात त्या चर्चा एकाच अँगलनं होतात की राज ठाकरे उद्धव ठाकरे आल्यास भाजपचा काय फायदा होईल, भाजपचा काय तोटा होईल, एकनाथ शिंदेचं काय होईल. यात काँग्रेसला कुणी चर्चेत घेत नाही. पण काँग्रेस हा मुंबईतला अत्यंत महत्वाचा पक्ष आहे. म्हणजे लक्षात घ्या, 2014च्या निवडणुकीतला तिथपासून त्यांचा हे सुरू झालंय. पण त्याच्या आधीच्या 2009च्या लोकसभा निवडणुकीत मुंबईतल्या 6च्या 6 जागा काँग्रेसने जिंकलेल्या होत्या. 2024च्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसनं उत्तमपैकी यश काँग्रेसनं महाविकास आघाडीने या निवडणुकीत मिळवलेलं आहे. मुंबईत काँग्रेसचा म्हणजे जो दलित मतदार असेल, जो आपला अल्पसंख्य मतदार असेल, हा मतदार असेल आणि जो सेक्युलर विचारधारा मानणारा अन्य सर्व समाज घटकातला मतदार आहे, तो मतदार काँग्रेसच्या सोबत आहे. तर काँग्रेस ही एक स्वतंत्र ताकद आहेच. आता ती ताकद उद्धव ठाकरे सोबत असताना कशी आकार घेते हे बघावं लागणार आहे. कारण कसं होतं, काँग्रेस आणि उद्धव ठाकरे एकत्र असतात त्यावेळी भारतीय जनता पक्ष सातत्याने शिवसेनेला म्हणजे उद्धव बाळासाहेब ठाकरे यांना टार्गेट करतो की तुम्ही काँग्रेस बरोबर मुसलमानांचा अनुनय करायला लागलेला आहे, तुम्ही हिंदुत्व सोडलेलं आहे वगैरे अशा प्रकारची चर्चा करतात आणि शिवसेनेला डॅमेज करायचा प्रयत्न करतात. त्यामुळे काँग्रेस सोबत असताना फायदा होणार आहे की बाजूला ठेवून फायदा होणार आहे याचाही अंदाज शिवसेनेकडून घेतला जात असावा. कारण त्यामुळं संजय राऊतांची स्टेटमेंट येत आहेत की आम्ही महाविकास आघाडी म्हणून आहोत, महाविकास आघाडी म्हणून काम करतोय, महाविकास आघाडी म्हणून लढतोय, पण स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत स्थानिक गणित लक्षात घेऊन आम्ही ठरवणार आहे. म्हणजे इथं ह्या युती आघाडी होणार आहे हे अजून नक्की नाही. पण मग तसं झालं तर काँग्रेस, आता राष्ट्रवादी काँग्रेसचा अजून काही ठरत नाही. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार हा पक्ष आहे, त्या पक्षाची आत्ताची स्थिती बघता त्यांना अजितदादांच्या सोबत जायचं आहे का, भाजप सोबत जायचं आहे का, किंवा त्यांनी जाणार नाही यांच्याबरोबर असं स्पष्ट केलेलं नाही. त्यांनी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीची तयारी करणार वगैरे असं म्हटलंय, तरुणांना संधी देणार असं म्हटलंय, पण त्यांची वाटचाल कशी राहील या संदर्भात अजून स्पष्टता नाही. त्यामुळे तो पक्ष स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पर्यंत काँग्रेस सोबत असेल किंवा नाही याबाबत संभ्रम आहे. त्यामुळं आता काँग्रेसला ही लढाई एकट्याने लढावी लागणार आहे किंवा ती उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेना पक्षावर लढावं लागणार हे लक्षात घ्यावं लागेल. तसंही शरद पवार यांच्या पक्षाची मुंबईत फारशी ताकद नाही. म्हणजे काही ठराविक भागात म्हणजे 2 आकडे ते ठाण्याकडे येतं, आवाडांचं ठाण्याकडे येतं. मुंबईत बोललं तर फक्त काही ठिकाणी अगदी सिंगल डिजिट मध्ये त्यांना तिथं संधी आहे. 227 जागांच्या मध्ये सिंगल डिजिट ही फार काय दखलपात्र संख्या नाही, पण त्यांना पक्षाच्या अस्तित्वासाठी म्हणून त्यांना त्या जागा लढतात आणि त्या ठिकाणी यश मिळतं. त्यामुळं आता हे चित्र बघावं लागेल की
हा या त्या अँगल मधनं एक स्वतंत्र लाईन अशी पुढे येते की काँग्रेस एकटी लढणार की काँग्रेस सोबत या शिवसेना असणार हे बघावं लागेल. असं जरी असलं तरी मला एक असं वाटतं की ज्या पद्धतीने हे शिवसेना किंवा शिवसेनेसोबत राज ठाकरे आले आणि त्यानंतर काँग्रेसला होणारा फायदा आणि यासोबतच भाजपला होणारा फायदा या चर्चा जरी आपण सुरू असल्या तरी शिवसेना आणि मनसे दोन्ही जर एकत्र आले म्हणजे ठाकरे बंधू जर एकत्र आले तरी ठाकरेंना याचा कुठंतरी फायदा होऊ शकतो का किंवा तोटा होऊ शकतो का? कारण की मनसेची स्टाईल जर आजपर्यंत बघितली तर उत्तर भारतीयांच्या विरोधामध्ये ते कायम आहेत. जे तिथले भैया लोक आहेत त्यांना व्यवसाय न करू देणं किंवा मराठी माणसाला पुढे जाण्यासाठी असे अनेक आंदोलनं करणं अशा पद्धतीचे ते अनेक आंदोलनं केली आहेत. त्यामुळे ठाकरेंकडे जो उत्तर भारतीयांचा सध्या गट्टा आहे किंवा काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या माध्यमातून जो त्यांना सपोर्ट मिळतो तो कुठेतरी बॅकफुटला जाईल वाटतं तुम्हाला? ही गोष्ट खरीच आहे. म्हणजे मनसे सोबत असल्यानंतर मग तो कुणाही सोबत असल्यानंतर तो फटका बसणारच आहे. लक्षात घ्या. म्हणजे तो महाराष्ट्र नवनिर्माण सेना हा राज ठाकरे यांचा पक्ष जर भारतीय जनता पक्षासोबत असेल तर कसं आहे ते का घेत आहेत त्यांना त्यांच्या सोबत येण्याचा त्यांना उद्धव ठाकरेंना डॅमेज करायचं त्यासाठी त्यांना हवंय. पण त्यांनाही त्याचा फटका बसणार आहे हे त्यांना माहिती आहे. म्हणजे त्यांना भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांना हे कळत नाही असं नाही पण त्यांना आपला शत्रू आहे विरोधक आहे तो वाढू द्यायचा नाही त्यासाठी त्यांना मग त्यासाठी आपलं काही प्रमाणात नुकसान झालं त्यांना अशी खात्री असू शकेल की राज ठाकरे यांना सोबत घेतलं तरी आपला जो उत्तर भारतीय मतदार आहे तो जाणार नाही किंवा आपण त्याला कन्व्हिन्स करू शकू. मग योगी आदित्यनाथांना आणून किंवा अन्य उत्तर भारतातल्या नेत्यांना आणून त्यांना आपण कन्व्हिन्स करू किंवा आपण आपल्या पातळीवर कन्व्हिन्स करू अशी त्यांना खात्री असावी. आणि राज ठाकरे उद्धव ठाकरे यांच्यासोबत असल्यानंतर उद्धव ठाकरेंना जेवढा फायदा होणार आहे त्याच्यापेक्षा अधिक नुकसान उद्धव ठाकरेंचं राज ठाकरे बाजूला आल्यानंतर किंवा आपलं होणारं नुकसान त्या तुलनेत कमी असणार आहे अशी भाजपला खात्री असणार आहे. त्यामुळंच हे मला वाटते करत असावेत. अर्थात शिवसेनेसोबत ते असल्यानंतर कसं आहे इथं केवळ मराठी मतदारांच्यावर निवडणूक जिंकता येत नाही. मराठी मतदार मुंबईतला 30-32 या टक्क्यांच्या आसपास आहे आणि उरलेला बाकी सगळा मग अल्पसंख्य असेल गुजराती असेल त्यानंतर उत्तर भारतीय असेल असा दक्षिण भारतीय असेल असे बरेच वेगवेगळे घटक आहेत. तर यातला प्रामुख्यानं उत्तर भारतीय आणि गुजराती समाज हा भारतीय जनता पक्षाला अधिक जवळ मानणारच आहे. अल्पसंख्य समाज हा स्वाभाविकपणे काँग्रेस आणि शिवसेनेबरोबर सुद्धा कारण मधल्या काळात लोकसभा निवडणुकीच्या आसपास पुढं मागं अल्पसंख्य समाजाची उद्धव ठाकरे यांच्याबरोबरची अटॅचमेंट वाढलेली आहे त्यांच्या पक्षाबरोबरची. त्यामुळे तो समाज निश्चितच उद्धव ठाकरे यांच्याबरोबर असेल. त्यामुळे उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांना ही बेरीज करावी लागेल. दलित मतदार जो आहे तिथं मुंबईत त्या दलित मतदारांना एकत्र आपल्याकडे ठेवण्यासाठी त्यासाठी काही वेगळी व्यूहरचना आखावी लागेल. तर या सगळ्यांची हे बेरजा कशा जमतात हे बघावं लागेल आपल्याला आणि ह्या बेरजा नीट जमल्यानंतर सत्तेपर्यंत पोहोचता येतं. कारण कुठल्याही केवळ दोघे एकत्र आले म्हणून केवळ मराठी मतांच्या बळावर त्यांना एकत्र येऊ नाही निवडणूक लढता येत. कारण मुंबईच्या 227 जे प्रभाग आहेत मुंबई महापालिकेचे त्या 227 प्रभागांच्या मध्ये 90 ते 100 प्रभाग असे आहेत जागा अशा आहेत ज्या ठिकाणी मराठी मतदार निर्णायक ठरू शकतात. भारतीय जनता पक्षाचा प्रयत्न हाच राहील की या ठिकाणी आपण मराठी उमेदवार द्यायचे आणि मराठी मतं खेचून घ्यायचून त्यांना तिथं आपली थोडी मराठी मतं या व्यतिरिक्त तिथं असलेला उत्तर भारतीय मतदार यांच्या बळावर त्या जागांच्यावर जास्तीत जास्त शिवसेनेचं आणि नुकसान करायचं हा त्यांचा प्रयत्न राहणार आहे. पण त्या 227 मध्ये साधारण 127 पेक्षा अधिक जागा ह्या मराठी मतदारांचा प्रभाव कमी असले आहे अशा ठिकाणी आहेत. त्या दृष्टीने सगळ्या पक्षांना व्यूहरचना आखावी लागणार आहे हे आपल्याला लक्षात घ्यावं लागेल. अगदी अशी व्यूहरचना आखायची असली तरी दोन्ही पक्षांचा आपण जर आजपर्यंतचा पोर्टफोलिओ म्हणजे जर चार्ट बघितला प्रगती बघितली तर मनसेची स्थापना झाली. राज ठाकरे बाळासाहेब ठाकरेंपासून बाजूला झाले स्वतःचा पक्ष काढला. सुरुवातीला काही आमदार निवडून आले पण नंतर जे एक घसरती पायरी सुरू झाली मनसेची त्यामागे हे उत्तर भारतीयांचं राजकारण आपल्याला म्हणावं लागेल का? यासोबतच जर पाहायला गेलं तर शिवसेना ठाकरे म्हणजे शिवसेना पण जी फुटली त्यामुळे देखील उद्धव ठाकरेंचं सध्या कुठंतरी खाली उतरताना आपल्याला पाहायला मिळतात. त्यामुळे या दोन्ही बंधूंचा पोर्टफोलिओ सध्या खाली उतरताना आपल्याला दिसतो. त्यासाठी आपल्याला मनसेच्या स्थापनेपासूनचा प्रवास लक्षात घ्यायला लागेल.
2006 साली महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची स्थापना केली राज ठाकरे यांनी. त्यांची पहिली निवडणूक ही 2009ची विधानसभा निवडणूक ही पहिली निवडणूक होती. त्या पहिल्या निवडणुकीत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला 13 जागा मिळाल्या होत्या. 13 आणि त्यांची मतांची टक्केवारी होती 5.75% मतं त्यांच्या पक्षाला मिळाली होती. 2009ला राज ठाकरे यांनी ताकदीनं निवडणूक लढली. त्याचा फायदा असा झाला की राज्यात काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचं सरकार सत्तेवर आलं. जर राज ठाकरे रिंगणात नसते तर काँग्रेस राष्ट्रवादीचं सरकार सत्तेवर आलं नसतं. त्याचं कारण राज ठाकरे यांनी जिंकलेल्या 13 जागा आणि या व्यतिरिक्त राज ठाकरे यांच्या उमेदवारांनी मुंबईत शिवसेनेच्या 11 जागा पाडल्या होत्या. म्हणजे त्यावेळी जर गणित बघितलं तर ह्या 13 आणि 11 म्हणजे 24 जागा. या 24 जागा जर युतीकडे टाकल्या होत्या तर युती सत्तेवरच येत होती. तर 2009ला काँग्रेस आणि राष्ट्रवादीचं सरकार सत्तेत आलं. त्यात राज ठाकरे यांनी महत्वाची भूमिका बजावली होती. पण खरं तर पहिल्यांदा 13 आमदार एवढी चांगली संधी मिळाल्यानंतर मनसेला वाढण्यासाठी खूप संधी होती या आमदारांचा वापर करून घेऊन. पण दुर्दैव असं की मनसेच्या आमदारांनी नीट पुढं काम केलं नाही. सगळे अगदी ते टपोरी पद्धतीचे ते आमदार होते. ते पुढे राज ठाकरे, राम कदम वगैरे ही सगळी मंडळी ती राज ठाकरे यांच्यासोबतही राहिले नाही, तिथं टिकून राहिले नाहीत. आणि राज ठाकरे यांनी सुद्धा राजकारणातलं जे सातत्य असतं ते सातत्य दाखवलं नाही. हे 2009ला त्यांनी स्वतंत्रपणे लढवली. मध्ये 2014च्या आधी त्यांनी गुजरातचा दौरा केला. नरेंद्र मोदी कसे थोर आहेत आणि ते कसे विकास करू शकतील हे नरेंद्र मोदींचा प्रचार केला. 2014ची निवडणूक त्यांची मोदींच्या सगळ्या प्रेमात गेली वाहून. त्यामुळे त्यांना तिथं आपला परफॉर्मन्स देता आला नाही. त्यानंतरच्या विधानसभा निवडणुकीची त्यांना एकच जागा मिळाली. त्यानंतर पुन्हा 2019च्या निवडणुकीत राज ठाकरे भाजपच्या विरोधात काँग्रेसचा प्रचार केला. लाव रे तो व्हिडिओ करून ही जी मोहीम चालवली आणि त्यांनी एकदम मोदी शहा यांच्या विरोधात अत्यंत आक्रमक पद्धतीने प्रचार केला. त्यानंतर पुन्हा 2024ची निवडणूक, 24च्या निवडणुकीत पुन्हा ते भाजपला फॉर असेच होते. आणि पुन्हा मग 2024ची विधानसभा निवडणुकीत, तर 2024च्या विधानसभा निवडणुकीत त्यांना मिळालेली मतं 1.5% आहे. म्हणजे कुठंतरी या भूमिकाच घसरण ही मराठी मतदार किंवा अन्य काही नाही, राजकारणात एक सातत्य लागतं. म्हणजे तुम्ही लोकांच्या मनात विश्वास निर्माण करावा लागतो. माझ्या हातात महाराष्ट्र द्या, मी महाराष्ट्र स्वतःसारखा सरळ करणे, हे म्हणणं ठीक आहे, पण त्यासाठी तुम्ही काय दाखवलं राजकारणातलं सातत्य? तुम्ही राजकारणातलं सातत्य दाखवलं नाही. पक्ष राजकारण करण्यासाठी पक्ष संघटना मजबूत लागते. पक्ष संघटना मजबूत करण्यासाठी 5 वर्ष सातत्यानं काम करावं लागतं. राज ठाकरे अधूनमधून सभा कुठंतरी जाऊन सभा घे, कुठल्या तरी विषयावर भाषण कर, असं म्हणजे आजच्या राजकारणाशी एकूण सुसंगत असं त्यांचं म्हणजे लोकांनी प्रतिसाद द्यावा यासाठी त्यांचं काही सुसंगत राजकारण नाही. कारण त्यासाठी खूप लोकांची खूप मिसळून काम करावं लागतं, सातत्यानं काम करावं लागतं. सगळा महाराष्ट्र खूप मोठा आहे, चांद्यापासून बांद्यापर्यंत. तो काय मुंबई, ठाणे, नाशिक असं एवढ्यापुरता मर्यादित नाही किंवा पत्रकार परिषदा घेऊन महाराष्ट्राचं मतपरिवर्तन होत नाही. त्याने वातावरण निर्मिती निश्चित होते. तुमच्या भूमिकेमुळं काही एक निश्चित वातावरण निर्मिती होते. पण निवडणुका जिंकण्यासाठी खूप व्यापक प्रमाणावर काम करावं लागतं. 5 वर्षे रस्त्यावर उतरून काम करावं लागतं. ते काय राज ठाकरे यांनी दाखवलेलं नाही. त्यामुळं त्यांना आतापर्यंत अपेक्षित यश मिळालेलं नाही. आणि त्यांची ही झालेली घसरण किंवा त्यांची ताकद नाही हे सगळ्यांना माहिती आहे. देवेंद्र फडणवीस यांना सुद्धा माहिती आहे त्यांची ताकद नाही. पण राज ठाकरे हे वातावरण बदलू शकतात. म्हणजे बाळासाहेब ठाकरे यांच्या नंतरचे अत्यंत प्रभावी वक्ते आहेत राज ठाकरे महाराष्ट्रातले. त्यांनी जर निवडणुकीच्या काळात काही सभा घेतल्या तर निश्चित त्याचा परिणाम होऊ शकतो. म्हणजे ते विरोधकांना डॅमेज करू शकतात किंवा ज्यांच्या बाजूने आहेत त्यांना काही फायदा करू देऊ शकतात, त्यांच्या बाजूने वातावरण निर्मिती करू शकतात. त्यामुळं राज ठाकरे हे अनेकांना म्हणजे उद्धव ठाकरेंना वाटतात आपल्यासोबत आले तर आपली ताकद वाढेल, इकडे देवेंद्र फडणवीसांना वाटतं आपली ताकद वाढेल, एकनाथ शिंदे नाही ते आपल्यासोबत असं वाटतात. तर असं सगळं त्यांच्या संदर्भातलं गणित आहे. अगदी असं असलं तरी दुसऱ्या बाजूला उद्धव ठाकरे यांची देखील जी भूमिका बदलली 2019च्या निवडणुकीनंतर, त्याचा फटका तर आतापर्यंत राजकारण आपण बघत आलेलोच आहोत. यानंतर आता हे दोन्ही ठाकरे बंधू एकत्र आले तर किती टक्के चान्स आहे या ठाकरे बंधूंना पुन्हा महाराष्ट्र काबीज करायचं किंवा कुठंतरी आपले हे दोन्ही पक्ष मजबूत करण्यासाठी? पहिली गोष्ट, राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र आले
यावेळी ती महाराष्ट्राची इच्छा आहे, महाराष्ट्राची इच्छा वगैरे असं महाराष्ट्र काँग्रेसची मोठी ताकद आहे, भारतीय जनता पक्षाची मोठी ताकद आहे. तर भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांना कशाला वाटेल की उद्धवराजेंनी एकत्र यावं, काँग्रेसला कशाला कशाला वाटते? ठीक आहे, हे आपलं एक माध्यमातून चर्चा करण्यासाठी लोकांना ठीक आहे की बाबा हे महाराष्ट्राची इच्छा आहे, म्हणजे दोन्ही पवारांनी एकत्र यावं, अजित अशी महाराष्ट्राची इच्छा. काय महाराष्ट्र भेट? त्यांच्या कार्यकर्त्यांची इच्छा, म्हणजे त्या पक्षाच्या कार्यकर्त्यांची इच्छा असते की बाबा या दोघांनी एकत्र यावं, त्यातून काही चांगलं घडू शकेल असं. एवढ्यापुरतं आपण ते मर्यादित बघायला पाहिजे. आणि त्यामुळे महाराष्ट्र काबीज करतील वगैरे या गोष्टी आत्ता आपण त्या संदर्भात काही नाही सांगता येणार. पण निश्चित मुंबई महापालिका, ठाणे महापालिका, पुणे महापालिका, नाशिक महापालिका अशा ठिकाणी त्यांना चांगलं यश मिळू शकेल, ते चांगले परफॉर्म करू शकतील. आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या मध्ये सत्ता असेल तर तुम्हाला पुढे राज्याच्या निवडणुकीला सामोरं जायला सोपं असतं त्या ह्याच्यात. मग तिथंही पुन्हा जर ही एकजूट कायम राहिली तर निश्चितपणे त्याचा एक सकारात्मक परिणाम महाराष्ट्रातल्या मतदारांच्यावर होतो. आणि जिथं शिवसेनेची ताकद आहे तिथं त्यांना राज ठाकरेंचा आधार मिळतो आणि तिथले लोक बाबा ठीक बघू प्रयोग करून मग या प्रयोगाकडे नव्यानं आकर्षित होऊ शकतील, असं होऊ शकतं. मग ती सत्ता मिळण्यापर्यंत जाऊ शकतात का, किंवा कुणाला सत्तेला पासून बाजूला ठेवण्यासाठी किंवा कुणाला सत्तेवर आणण्यासाठी मदत करू शकतात, या गोष्टी लांबच्या आहेत. पण निश्चित त्यांची ताकद वाढू शकते, महाराष्ट्र त्यांना चांगला प्रतिसाद देऊ शकतो. ह्या सगळ्या गोष्टी असल्या तरी शिवसेना मूळ शिवसेना होती, त्यानंतर शिवसेनेमध्ये जो काय बंड झाला, बंडानंतर एकनाथ शिंदे बाजूला आले, मुख्यमंत्री झाले, एक नवीन वेगळा पक्ष त्यांना मिळालं, पक्षचिन्ह आणि नाव. या सर्वांनंतर आता ठाकरे बंधू एकत्र आल्यावर एकनाथ शिंदे यांना याचा धोका वाटू शकतो का? कारण की एकनाथ शिंदे यांची शिवसेना कुठंतरी मग आता डगमळायला सुरू होईल असं वाटतं का मग? कारण की भाजपचा तोच प्रयत्न दिसतोय सध्या. उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्र आल्यानंतर त्याचा फटका निश्चितपणे एकनाथ शिंदे यांच्या पक्षाला बसू शकतो. पहिली गोष्ट, एकनाथ शिंदे यांच्या पक्षाकडे जे शिवसेनेतनं फुटून गेलेले नगरसेवक आहेत ते मराठा वोट बँक इकडे आले म्हटल्यानंतर त्यांना त्याचा धोका जाणला. ते परत बरेच लोक मागे फिरण्याची शक्यता नाकारता येत नाही. पहिली गोष्ट, ठाण्यात एकनाथ शिंदे यांच्या सत्तेला तिथं हे दोघं आव्हान देऊ शकतात. ह्या दोघांची ताकद एकत्र आल्यानंतर एकनाथ शिंदे यांची ताकद काही शिवसेना, आणि शिवसेना म्हणजे मराठी वोट बँक, आणि ही मराठी वोट बँक जर उद्धव आणि राज ठाकरे यांच्याकडे जात असेल तर भारतीय जनता पक्षाच्या दृष्टीने एकनाथ शिंदे यांचं महत्वच संपलं ना. त्यामुळे हे दोघं एकत्र येणं हे भारतीय जनता पक्षापेक्षा एकनाथ शिंदे यांच्यासाठी मोठी धोक्याची घंटा आहे असं मला वाटतं. अगदी ह्या सगळ्या गोष्टी झाल्या, मात्र या आधी देखील राज ठाकरे असतील किंवा उद्धव ठाकरे असतील ते एकत्र येण्याच्या अनेक वेळा चर्चा झाल्या होत्या, मात्र या चर्चाच राहिल्या. आता किती टक्के तुम्हाला असं वाटतं की ह्या चर्चा खरंच परिवर्तन होऊ शकतं किंवा ते एकत्र येऊ शकतात असं तुम्हाला वाटतं का? एवढ्या दिवसाचं तुम्ही विश्लेषण केलं किंवा प्रवास बघत आला त्यांचा. कसं आहे, एखाद्या दुसऱ्या घटनेवरून निष्कर्ष काढता येणार नाही आता. म्हणजे देवेंद्र फडणवीस यांना राज ठाकरे भेटले म्हणजे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाबरोबरची त्यांची सगळी गोष्टी फिसकटल्या असं होत नाही. कारण स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांना वेळ आहे. या चर्चा म्हणजे या ज्या गोष्टी घडतात एकत्र येण्याच्या, त्यात खूप बैठका म्हणजे सगळ्या चर्चा सगळ्या प्रसारमाध्यमांच्या समोर काही गोष्टी होत नसतात. बऱ्याच गोष्टी पडद्याच्या मागे होत असतात. त्यात कोण माणसं असतात हे त्यांनाच माहिती असतं. म्हणजे माध्यमातून चर्चा वेगळ्याच नावांची असते आणि प्रत्यक्षात चर्चा करणारे, त्याचा आराखडा ठरवणारे, त्याचं पुढं कसं जायचं या संदर्भात गोष्टी ठरवणारे. जर दोघांची वोट बँक मराठी मतदार आहे आणि 100 मराठी मतदार प्रभाव असलेले जर मतदारसंघ आहेत तर तिथं दोघंही दावा करतील, तर तिथं त्या जागांचं वाटप कसं असू शकेल, अशा अनेक गोष्टी आहेत. तर याचं आधी कागदावर मला वाटतं या संदर्भातले एक आराखडा तयार होईल, त्यानुसार निश्चित गोष्टी होतील आणि त्यात जर बाबा ठरलं तर पुढे जातील. त्यामुळे आत्ता देवेंद्र फडणवीस यांना भेटले म्हणजे राज ठाकरेंनी उद्धव ठाकरे यांचा प्रस्ताव पूर्णपणे नाकारलाय असाही त्याचा अर्थ होत नाही. आणि उद्या पुन्हा कधी संजय राऊत आणि राज ठाकरेंची भेट झाली म्हणून त्यांची युती झाली असंही होत नाही. ही एक प्रक्रिया आहे. ती प्रक्रिया कोणत्या टप्प्यापर्यंत कोणाबरोबर जाते यावर बऱ्याच गोष्टी अवलंबून आहेत. आणि पुन्हा राज ठाकरे यांच्या मनात नेमकं काय आहे. पुन्हा राज ठाकरे यांची जायची इच्छा आहे पण उद्धव ठाकरेंना समजा वाटत असेल का, तर यापूर्वी असं झालेलं की आहे ठेवत आयत्या वेळी उद्धव ठाकरे यांनी माघार घेतली आणि त्यामुळे मनसेला त्याचा फटका बसलेला आहे. त्यामुळं हे सगळे जण
ताक सांभाळून सुद्धा पाहू. फुंकून प्यायला लागलेत सगळेजण. इथं घाईनं कुणी जात नाही, कुणालाही घाई नाही. फक्त या निमित्त एक राजकीय वातावरण निर्मिती करता येते, त्या दृष्टीनं ह्या जोर बैठका सुरू राहतात अगदी, आणि तो भाग आता सुरू आहे. संजय राऊत तर ह्या सगळ्या गोष्टींसाठी प्रयत्नशील आहेत, ते प्रयत्न करतायत. रोज मीडिया समोर आले की ते असे वक्तव्य देखील करतात, पॉझिटिव्हिटी कुठेतरी दाखवतात. त्याबरोबरच ठाकरे बंधूंचे जे घरातले आहेत, नातेवाईक आहेत, ते देखील आता कुठंतरी सकारात्मक म्हणत आहेत की दोघे भावंडांनी एकत्र यावं. ह्या सगळ्या गोष्टी होतात. घरातली कितपत म्हणजे त्या घरातल्या यानं फार अर्थ नसतो, कारण ते भाबडेपणा असतो. म्हणजे इकडे पवारांच्या सुद्धा कोणतरी नातेवाईक किंवा काय बाबा एकत्रित, त्यांची भावना आहे बाबा घरच्या हे दोघं भाव आहेत एकत्र आहे, हे असतं. त्याला राजकीय अर्थ नसतो, तो भाबडेपणा असतो. त्या भाबडेपणाला तशी काही किंमत नसते. हे शेवटी मग ते पुरी फुटलेच नसते. असं जर नातेवाईकांच्या सांगण्यावर जर राजकीय आघाड्या ठरत असत्या तर यांनी वेगळं होण्याचा बाळासाहेब ठाकरे असताना राज ठाकरे बाहेर पडलेत. त्यामुळे याला काही फारसा अर्थ नसतो. तो तेवढ्यापुरता बातम्यापुरता वातावरण निर्मितीचा भाग असतो. त्याच्या पलीकडे त्याला फारशी किंमत असत नाही असं मला वाटतं. अगदी या सगळ्या गोष्टी तर चर्चेत झाल्या. मुंबई महापालिकेची आता लवकरच निवडणूक लागणार आहे. राज्यातील सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लागणार आहेत. यामध्ये जर हे 3 आघाडी जर तयार झाल्या तर काय चित्र असेल वाटतं? नाही, आपला या संदर्भात आता निष्कर्ष काढता येणार नाही किंवा आता काहीच त्या संदर्भात म्हणता नाही, कारण बघावं लागेल. कारण पुन्हा काय होतं, काही ठिकाणी तुम्हाला राष्ट्रवादी काँग्रेस आणि भारतीय म्हणजे अजितदादांचे राष्ट्रवादी आणि भारतीय जनता पक्ष एकमेकांच्या विरोधात दिसतील. काही ठिकाणी एकनाथ शिंदेचा पक्ष आणि अजितदादांचा पक्ष विरोधात दिसतील. काही ठिकाणी उद्धव ठाकरेंचा पक्ष काँग्रेस विरोधात दिसतील. हे स्थानिक राज्यातली आघाडी किंवा राज्यातली युती आणि स्थानिक पातळीवरची गणिते वेगळी असतात. प्रत्येक ठिकाणी, प्रत्येक शहरात, प्रत्येक त्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या कार्यक्षेत्रात काय राजकीयाची परिस्थिती आहे त्यानुसार ही युती आघाडी ठरत असते. कोल्हापूरचं उदाहरण घेतलं तर बघा ना, कसं ज्या गोकुळमध्ये ज्या पद्धतीनं एक आघाड्या होत्या किंवा तशा आघाड्या अनेक ठिकाणी आहेत. विदर्भात सुद्धा काही ठिकाणी काँग्रेस आणि भाजप काही बाजार समित्या वगैरे एकत्र आलेल्या आहेत. त्यामुळे स्थानिक गणिते वेगळी असतात. त्याला हे राज्याचे निकष लावून चालत नाही. त्यामुळे आपलं वाट बघावी लागेल. अगदी धन्यवाद या सगळ्या गोष्टी सांगितल्याबद्दल, माहिती दिल्याबद्दल. एकंदरीत जर पाहायला गेलं तर या सगळ्या गोष्टी होत्या त्या फक्त ठाकरे बंधू एकत्र येणार का नाही, आणि जर एकत्र आली तर भाजपला याचा काय फटका बसणार किंवा काय फायदा होणार, आणि काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसला काय होणार, आणि मुख्य म्हणजे जे एकनाथ शिंदे आहेत त्यांच्या शिवसेनेला कितपत त्याचा तोटा होईल किंवा फायदा होईल. एकंदरीत सध्या पाहायला गेलं तर ह्या फक्त चर्चा सुरू आहेत. अगदी जर पाहायला गेलं तर संजय राऊत देखील कुठंतरी पॉझिटिव्ह पाऊल टाकताना आपल्याला पाहायला मिळतात. दुसऱ्या बाजूला ठाकरे बंधूंचे नातेवाईक देखील बोलत आहेत. मात्र ह्या सर्व गोष्टी सत्यात उतरायला अद्याप देखील वेळ लागणार आहे, आणि सत्यात उतरतील का नाही याचं देखील एक साशंकता आपल्याला यायला हवी, कारण की याआधी देखील अशा अनेक प्रयत्न जे आहेत ते झालेले आहेत. त्यामुळे ठाकरे बंधू जर एकत्र आले तर महाराष्ट्राच्या राजकारणाला एक नवीन वळण मिळणारच आहे. याबद्दल तुम्हाला काय वाटतंय याबाबत कमेंट बॉक्समध्ये नक्की कमेंट करून आपलं मत व्यक्त करा, आणि महाराष्ट्र दिनमानच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नमस्कार.